एखादी मुलगी तिच्यावर असा कुठला प्रसंग येतो, काय परिस्थिती येते, की तिला बॉडीगार्डची नोकरी करावी लागते आणि ती का करते बरं? तिला कळते की आपण बॉडीगार्डसारखे नाही आहोत, आपण तसं आपलं बॉडी लँग्वेज नाही आहे, पण तरीही ती ती नोकरी का करते? त्याच्या मागे काय मोठं कारण आहे? अगदी मागच्या शोमध्ये मन उडू उडू झालंमध्ये मी सेम स्पॉटमध्ये होतो, कारण विठू माऊली करत असताना मला माहितीच नव्हतं पॅन्ट शर्टमध्ये काम कसं करतात. आणि ऋता ऑन दी अदर हँड खूप फेमस, तिची आधीची जोडी खूप फेमस. पण जेव्हा प्रोमोचा दिवस आला होता सकाळी, तेव्हा ही थोडी कणकण होती, बट सगळा माहोल बघून, सगळं ते भाजी मार्केट लागलं होतं ते बघून माझं सगळं उडालं, ताप सर्दी सगळं उडालं. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. सोनी मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका आली आहे आणि याच मालिकेचे दोन मुख्य कलाकार माझ्यासोबत आहेत. एक आहे एक बिझनेसमॅन आणि दुसरा आहे त्याचा बॉडीगार्ड. कसे आहात दोघं तुम्ही? आता कोण बिझनेसमॅन कोण बॉडीगार्ड समजायचा. आम्ही मस्त आहेत, खूप एक्सायटेड आहोत. आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. अजिंक्य, एका मिस महाराष्ट्र रनरअप सोबत तू काम करतोय, काय फिलिंग? ॲक्च्युली आय वोंट लाय, आम्ही जेव्हा आता प्रमोशन्ससाठी गेलो होतो तिथे वेगवेगळे RJ आणि वेगवेगळ्या ठिकाणी, जेव्हा कोल्हापूर आणि पुण्याला, तेव्हा मला कळलं. मला त्याच्या आधी माहीतही नव्हतं. सो ती इतकी हंबल आहे की तिने मला कळू नाही दिलं की ती असं काही मिस महाराष्ट्रासाठी रनरअप वगैरे होते. दॅट्स अमेझिंग. आणि नो वंडर ती इतकी गोड दिसते स्क्रीनवर आणि ती खूपच छान काम पण करते ऑफकोर्स. आणि आम्ही अजय मयेकर सरांद्वारा दिग्दर्शित होत आहोत. सो वी आर व्हेरी हॅपी. आणि हिच्या बाबतीत ऑफकोर्स मी हेच म्हणेन की खूप हार्डवर्किंग आहे. तिची स्टोरी मी रिलेट करू शकतो बिकॉज मी पण एका स्मॉल टाऊनवरून आलो आहे. मी परभणीचा आहे, ती चिपळूणची आहे. आणि ती अर्थात जास्त लोकांना ओळखते. मी इथे येण्याआधी अगदी कोणालाच नव्हतं ओळखत. सो दॅट्स अ प्लस. बट या हिअर वी आर. आणि अजून आमची खूप बॉन्डिंग वाढायची आहे. सो लेट्स सी. तुला विचारतो, एक चॉकलेट बॉय थोडासा व्यक्तिमत्व असलेला मुलगा त्यासोबत काम करतोय, काय सांगशील त्या माणसाबद्दल? मला खूप छान वाटते अजिंक्यसोबत काम करून. आणि माझी पहिली रिॲक्शन पण हीच होती जेव्हा मला कळलं की माझं सिलेक्शन झालं होतं. आणि अगोदर मला काही कल्पना नव्हती की माझ्या अपोजिट कोण आहे. पण जेव्हा कळलं अजिंक्य राऊत माझ्या अपोजिट आहे, सिरियसली मी पहिला आईला फोन केला होता की आई तुला माहिती आहे का माझ्यासोबत कोण काम करतं आहे. सो तिला सांगितलं. सो ती पण हॅपी होती. ती बोलली अरे हां, मन उडूड झालं. म्हटलं येस राईट. आणि थोडं मला दडपण तर होतंच की याच्यासोबत काम करते. 2 सिरियल्स त्याही सुपर हिट झाल्या होत्या याच्या. आणि त्यात चॉकलेट बॉय, बापरे. म्हणजे हां, म्हणजे मुलींचं जरा जास्तच कल आहे याच्याकडे. सो झालं होतं माझं असं की याच्यासोबत काम करायचं आहे, होईल ना व्यवस्थित. माझी पहिलीच सिरियल आहे ॲज अ लीड. सो मी रीडिंगच्या वेळेला पण बोलले होते अजिंक्यला की मी म्हणजे रीडिंग पण मी तेव्हा केलं होतं, ते इतकं काही छान नव्हतं. बट मी ह्याला म्हटलं की मला सांभाळून घे हां तू, की व्यवस्थित. सो ही वॉज लाईक की नाही तू छान करतेस, होईल. सो त्याने मला तेव्हा कॉन्फिडन्स तो दिला होता. इवन द अजय मयेकर सर जे आमचे डिरेक्टर आहेत, सरांनासुद्धा मी बोलले होते की सर 2 रोल आहेत आणि मला खरंच कळत नाही की कसं एक्झॅक्टली. गेटअप पण वेगवेगळे. अगोदर मला वाटलं डबल रोल इन द सेन्स की माझा डबल रोल असेल, जुळं दाखवणार असेल. बट नाही, इथे मला कळलं की कम्प्लीट चेंज, म्हणजे मुलगा आणि मुलगी. आणि मी याबद्दल कधीच असं मुलाचं पात्र नाटकांमध्ये वगैरे पण कधीच नाही केलं किंवा असं मस्करीमध्ये घरात वगैरे. सो ते चॅलेंजिंग रोल तर चॅलेंजिंग आहेच डेफिनेटली. सोनी मराठीचे मला फार आभार मानावेसे वाटेल, कारण एकतर मी खूप नवखी कलाकार म्हणजे ॲज अ लीड पहिल्यांदा करते. आणि त्यात एखाद्या कलाकारावर इतका ट्रस्ट ठेवणे की लीड पण देणं आणि त्यातही अशा चॅलेंजिंग भूमिका देणं. सो माझ्यावर जो विश्वास दाखवला सोनी मराठीने, अजय मयेकर सरांनी, मला खरंच खूप आभार मानायचे आहेत दोघांचे. आणि आत्ताही जेव्हापासून सिरियल प्रोमोज आमचे चालू आहेत, सगळी टीम खूप छान सांभाळून घेते. म्हणजे मला असं कुठे वाटतच नाही आहे की मी पहिल्यांदा काम करते, मला दडपण आहे की बापरे कसं होणार आहे सगळ्यांसोबत. बट चॅनलमधली सगळी माणसं, प्रोडक्शनमधली सगळी माणसं, डिरेक्टर टीममधली, इवन तो माझे को आर्टिस्ट अजिंक्य स्वतः, सगळे खूप छान सांभाळून घेत आहेत मला. सो मला खूप हॅपी वाटतं आहे की आपण पहिल्यांदा काम करतो आणि त्यात सगळे छान सांभाळून घेत आहेत. असं होतं ना कधी कधी की यार भरून आल्यासारखं, तसं होतं मला बरेच वेळाला. आणि येस, अजिंक्यसोबत काम करते सो छान वाटतं. आणि आमचं बॉन्डिंग आत्ता जसं आम्ही प्रमोशन्सला जातो आहे तर आमचं हळूहळू बॉन्डिंग पण वाढतं आहे. येस राईट. यू नो वॉट, ॲक्च्युली म्हणजे मी ही भावना इतकी रिलेट करू शकतो का, कारण अगदी मागच्या शोमध्ये मन उडू उडू झालंमध्ये मी सेम स्पॉटमध्ये होतो. कारण विठू माऊली करत असताना मला माहितीच नव्हतं पॅन्ट शर्टमध्ये काम कसं करतात. आणि ऋता ऑन दी अदर हँड खूप फेमस, तिची आधीची जोडी खूप फेमस. मंदार सरांसोबत ऑलरेडी एक हिट शो करून तिचा झाला होता. सो त्यांची बॉन्डिंग, डिरेक्टर ॲक्टरची पण बॉन्डिंग फेमस, की जस्ट एक ऋता आपणावाला म्हटलं की ते होऊन जायचं.
त्यांचं तर मला असं होतं माझं एकदम फर्स्ट टाईम आहे आणि मी आता काय करू अरे असं. पण तिने मला सांभाळून घेतलं, सरांनी मला सांभाळून घेतलं अँड कसं टाईम किंवा पोझिशन सॉर्ट ऑफ चेंज होते असं की आता मी त्या स्पॉटमध्ये कुठे ना कुठे की देर इज समवन अ लिटल मोर न्यूअर आणि त्या व्यक्तीला मला सांभाळून घ्यायचं आहे किंवा असं काय. सो या आय थिंक सगळ्यांना संधी देतो देव. इंस्टाग्रामवर तुमचे प्रोमोसुद्धा खूप भारी भारी येतात आहेत. जो आपला पावसाळ्यातला प्रोमो आहे की चल भिजा करून, काय सांगाल त्याबद्दल? कारण का त्याचा आम्ही व्हिडिओ बघितला इंस्टाग्रामवर, त्याच्या पाठीमागची आम्हाला मजा ऐकायला आवडेल. हो, तेव्हा मला सांगितलं होतं की पावसामध्ये शूट असणार आहे आणि स्पेशली मला सांगितलं होतं की तुला भिजायचं आहे, सो आपल्याला दिवसभर तुला भिजून राहायचं आहे. मी खूप एक्सायटेड होते आणि मला थोडी टेन्शन होतं बिकॉज आदलेच 2 दिवस मला बरं नव्हतं, थोडं सर्दी आणि ताप होता. सो मी स्वतःला खूप प्रिपेअर करत होते की गरम पाणी पी सारखं किंवा काहीतरी औषधं घे आयुर्वेदिक आणि रेडी कर. पण जेव्हा प्रोमोचा दिवस आला होता सकाळी तेव्हा ही थोडी कणकण होती, बट सगळा माहोल बघून, सगळं ते भाजी मार्केट लागलं होतं ते बघून माझं सगळं उडालं, ताप सर्दी सगळं उडालं. आणि दिवसभर पावसामध्ये आणि तेव्हा पाऊस असाही खूप पडत होता शूट व्यतिरिक्त, त्यामुळे कुडकुडत पावसात मजा शूट करत खूप मजा आली होती. अजिंक्यसुद्धा होता, अजिंक्य अजिबात भिजला नव्हता. आम्हाला सांगितलं होतं की आम्ही खूप भिजणार आहोत आणि माझी फुल तयारी होती. मी म्हटलं सर माझी मान पाठ असं सगळं दुखतंय, स्पाझम झालेत वगैरे, खूप दिवस झाले, मग फिजिओथेरपी चालू वगैरे. पण आय वॉज लाईक एकदा करायची वेळ आली की मी फुल ऑन असणार आहे. माझी फुल तयारी होती. त्यांनी भिजवलं नाही, दॅट्स नॉट माय फॉल्ट. मी छत्री घेऊन येतो. राईट हा छत्रीमध्ये होता आणि फार मजा आली करायला कुडकुडत. मग सारखे टीम पण सोबत होती आमच्या की सारखे टॉवेल्स टाका, मला गरम पाणी द्या, तिथं सगळं गरम चहा वगैरे जे काही असेल ते सगळं सोबत. सो करायला खूप मजा आली होती पावसातल्या शूट. सोनी मराठी वाहिनी दरवेळेला नवीन कहाणी घेऊनच येते, त्याच्या पाठीमागे त्याचा सारावसुद्धा खूप मोठा असतो. या मालिकेमधून प्रेक्षकांना काय वेगळं बघायला भेटणार? परिस्थिती काय काय गमती जमती घडवू शकते, परिस्थिती कशी कोणाकोणाला प्रेमात पाडू शकते. मग त्याच्यामध्ये स्तर, तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं एज्युकेशन, नथिंग कम्स इन बिटवीन. सो परिस्थिती काय काय गमती जमती ट्रॅजेडी काय काय घडवून आणू शकते हे आय थिंक कुठे ना कुठे आमची मालिका दाखवून देईल. तू काय सांगते? मलाही हेच सांगायचं आहे, कारण एखादी मुलगी तिच्यावर असा कुठला प्रसंग येतो, काय परिस्थिती येते की तिला बॉडीगार्डची नोकरी करावी लागते आणि ती का करते बरं? तिला कळते की आपण बॉडीगार्डसारखे नाही आहोत, आपण तसं आपलं बॉडी लँग्वेज नाही आहे, पण तरीही ती नोकरी का करते? त्याच्या मागे काय मोठं कारण आहे की जे तिला कोणी भाग पडले, ती स्वतःहून करते, आनंदात करते का जबरदस्ती करते? ह्या सगळ्याच गोष्टी यामध्ये दाखवल्या गेल्या आहेत. सो मलाही तेच आवडेल की सांगायला आवडेल की यामध्ये सामाजिक संदेश आपण खूप छान पद्धतीने लोकांसमोर देतो आहोत. रोमॅन्स आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे आणि सगळ्याच गोष्टींची म्हणजे एक उत्तम भेळ, तिखट आंबट गोड चटकदार तुम्हाला अशी भेळ दिली आहे सोनी मराठीने 17 जुलैपासून. सो ती तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. सो पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. प्रमोशनच्या दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटणार. तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.